आपल्याला या व्हिडिओसाठी प्रश्न असा दिलेला आहे की एका अपूर्णांकी संख्येच्या अंशात तसेच छेदात प्रत्येकी 1 मिळविल्यास अपूर्णांकाची किंमत 1/2 होते आणि त्याच्या अंशातून तसेच छेदातून प्रत्येकी 1 वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/3 होते। तर तो अपूर्णांक शोधा। आपल्याला अपूर्णांक शोधायचा आहे। मग आपण काय करूयात, त्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद x व y मानून घेऊयात। तर इथे आपण लिहून घ्यायचं आहे, त्या अपूर्णांकाचा अंश x व छेद y मान। आता बघा, आपण अंश आणि छेद मानून घेतलेला आहे म्हणजे तो अपूर्णांक आपण लिहू शकतो। म्हणून तो अपूर्णांक बरोबर अंश आहे x आणि छेद आहे y। तर x/y असा तो अपूर्णांक झालेला आहे। पहिल्या अटीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की अंशात आणि छेदात 1 मिळवल्यास अपूर्णांकाची किंमत 1/2 होते। मग आपण इथे लिहून घ्यायचं, पहिल्या अटीवरून पहिली अट काय सांगितलेली आहे बघा, तर अंशात आणि छेदात 1 मिळवायचा आहे। मग x आणि छेद y या दोघांमध्येही आपण 1 मिळवायचा आहे आणि हा मिळवल्यानंतर काय होतं, तर किंमत 1/2 येते, म्हणून इथे 1/2। आता याला सरळ रूप देऊयात। सरळ रूप देण्यासाठी आपण काय करूयात, तर ह्यांचा तिरकस गुणाकार। तर हा जो 2 आहे, ह्या 2 ने ह्या अंशाला गुणाकार करायचा, x + 1 बरोबर ह्या 1 ने ह्या छेदाला गुणाकार करायचा, म्हणून कंसात लिहायचं आहे y + 1। आता हा गुणाकार करून घेऊयात। 2 × x उत्तर आलं 2x, 2 × 1 उत्तर आलं 2 बरोबर 1 ने ह्या दोन्ही पदांना गुणाकार केला, y + 1 जसंच्या तसं आलं। ओके, तर आता पुढे काय करूयात आपण, तर हे जे 2x आहेत ते जसेच्या तसे आले आणि हा जो y आहे तो बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणला, तो वजा y झाला बरोबर। इथे उजवीकडे जो 1 आहे तो जसाच्या तसा येईल आणि हा जो +2 आहे तो बरोबर चिन्हाच्या डावीकडून बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेला, त्याचं पक्षांतर झालं, त्यामुळे तो अधिकचा झाला -2। म्हणून 2x - y बरोबर 1 - 2 उत्तर आलं -1। तर इथे आपल्याला हे जे समीकरण मिळालेलं आहे, या समीकरणाला आपण नंबर 1 देऊया। चला, आपलं एक समीकरण शोधून झालेलं आहे। आता आपण पुढे जाऊया। पुढची अट काय सांगितलेली आहे बघा, तर त्याच्या अंशातून तसेच छेदातून प्रत्येकी 1 वजा केल्यास, मग आपण इथे लिहून घ्यायचं आहे, दुसऱ्या अटीवरून तर त्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेद ह्या दोघांमधून आपण वजा करायचं आहे 1 आणि हा 1 वजा केल्यानंतर याची किंमत येते 1/3। इथे देखील आपण काय करूयात, सरळ रूप देण्यासाठी तिरकस गुणाकार करूयात। म्हणून 3 × x - 1 बरोबर 1 × y - 1। गुणाकार काय होईल, तर इथे 3x - 3, 3 × x 3x आले आणि 3 × -1 तर वजाचं चिन्ह आलं आणि 3 × 1 3 बरोबर 1 × हा कंस, कंसामध्ये 2 पद आहेत आणि ह्या दोन्ही पदांना 1 ने गुणाकार केला, त्या पदांची किंमत बदलणार नाही। म्हणून 3x हा y बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणला, -y झाला बरोबर हे -1 जसंच्या तसे आले आणि हे जे -3 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले, तर ते +3 झाले। म्हणून 3x - y बरोबर इथे काय उत्तर येईल, दोघांचं चिन्ह वेगळं आहे, त्यामुळे संख्यांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल। मोठी संख्या अधिक आहे त्याचं चिन्ह आणि 3 मधून 1 गेला, राहिले 2, म्हणजे इथे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे 3x - y बरोबर 2। ह्या समीकरणाला आपण नंबर 2 द्यायचं। आता आपल्याकडे 2 समीकरण आहेत, दोन्ही समीकरणामध्ये -y असं पद आहे, म्हणजे ह्यांची जर वजाबाकी केली तर आपण y चलाचं निरसन करू शकतो। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू। आता वजाबाकी करण्यासाठी काय करायचं, तर दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घ्यायची।
3x वजा y बरोबर 2 हे आहे दुसरं समीकरण. अगदी त्याच्या खाली पहिलं समीकरण लिहायचं आहे 2x वजा y बरोबर -1. तर ह्या समीकरणांची वजाबाकी करायची म्हणून वजाबाकीचं चिन्ह. आता जेव्हा वजाबाकी करतो तेव्हा नेहमी वजाबाकी करताना खालील बाजूला जे समीकरण लिहिलेलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची आपण अदलाबदल करायची. त्यामुळे हे जे अधिक 2x आहे ते होतील वजा 2x, वजा y होतील अधिक y आणि वजा 1 होतील अधिक 1. मग आता इथे काय होते बघा, तर 3x मधून वजा 2x करायचं आहे. मग 3 मधून 2 गेला राहिला 1. सहगुणक जेव्हा 1 असतो तेव्हा तो नाही लिहिला तरी चालतो म्हणून फक्त इथे x लिहायचा. त्यानंतर y चलाचं काय होईल बघा, तर वजा y अधिक y दोघांचंही निरसन झालं, 0 आलं, ते 0 लिहिण्याची गरज नाही, बरोबरचं चिन्ह आणि 2 अधिक 1 उत्तर आलं 3. तर x ची आपल्याला इथे डायरेक्टली किंमत मिळालेली आहे. मग आपण काय करूयात, तर x च्या किमतीला इथे आपण फ्रेम तयार करून घेऊयात, बॉक्स तयार करून घेऊयात. चला इतकं झालं. आता आपण बाजूला लिहून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे x ची किंमत मिळाली आणि ह्याच किमतीवरून आपण y ची किंमत शोधायची आहे. म्हणून x बरोबर 3 ही किंमत आपण कोणत्याही एका समीकरणात भरूयात. तर पहिल्या समीकरणातच भरूयात. तर इथे लिहायचं आहे समीकरण 1 मध्ये ठेवू. मग त्यासाठी आपण अगोदर समीकरण 1 लिहून घेऊया, जे आहे 2x वजा y बरोबर वजा 1. म्हणून 2 गुणिले x ची किंमत आहे 3 वजा y बरोबर वजा 1. म्हणून 2 6. त्यानंतर हे जे वजा 1 आहे ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडून आपण डावीकडे आणले, वजाचं अधिक झालं म्हणून अधिक 1 बरोबर हा जो वजा y आहे तो बरोबर चिन्हाच्या डावीकडून बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेला, वजाचा तो अधिक झाला. मग इथे काय होईल बघा, हे y आपण अगोदर लिहिले आणि 6 अधिक 1 उत्तर आलं 7. तर आपल्याला इथे y ची किंमत मिळालेली आहे. तर ही जी y ची किंमत मिळालेली आहे त्याला आपण बॉक्स तयार करून घ्यायचं. बघा आपण x आणि y दोघांच्याही किमती शोधलेल्या आहेत. मात्र आपल्याला काय x आणि y च्या किमती शोधायच्या आहेत का? नाही, आपल्याला पूर्ण अपूर्णांक शोधायचा आहे. म्हणून आता बघा आपण अपूर्णांक लिहू शकतो, कारण आपल्याकडे अंशाची किंमत देखील आहे आणि छेदाची किंमत देखील आहे. म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे तो अपूर्णांक बरोबर x छेद y बरोबर x ची किंमत आहे 3, y ची किंमत आहे 7 आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. आणि जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.